टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मोर्चामध्ये आले हक्कासाठी म्हणतोय आम्ही इथले मातृ आमची ही मातृभूमी आम्ही आमच्या मराठीसाठी नाही, आम्ही आमच्या मुंबईसाठी भांडतोय। आमचं आम्ही बलिदान द्यायला तयार आहे तिथे। तुम्हाला वाटतंय सरकार कुठेतरी दडपशाही करते? दडपशाही करू देत ना, व्यापाऱ्यांवरती दडपशाही करत नाही, इथल्या भूमिपुत्रांवरती नाही, महिलांवरती ते जे दडपशाही करतात हे योग्य नाही। आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे। आम्ही मराठी आहोत, भूमिपुत्र आहे, आम्ही आगरी कोळीच्या समाजामधली मी आहे। आम्हाला आज जर असं मिळालं आणि जर आज मराठी बांधव जर मराठीसाठी नाही उभा राहिला, मग खरोखर तुम्ही लोक अक्षरशः अन्याय करताय मराठीवरती। आज आपले पोलीस बांधव पण हे सगळे ते त्यांची कामं करतात, ते त्यांचे नाही चुकत आहेत, पण मराठी माणूस आज कुठेतरी जागा झाला हे मला वाटते। कारण बऱ्यापैकी संख्याने लोक आलेली आहे तिथे आणि बरोबर मोर्चाला घोषणा करतात आहे का तर लोक फक्त मराठीसाठी आलेत, आम्ही पण मराठीसाठी आलोत। कारण मी गर्वाने सांगते मी आगरी कोळ्याची पोर आहे म्हणून मी इथे आहे, कारण मी महाराष्ट्रामध्ये राहते, मी मराठी आहे। मी एकच सांगेन की अन्याय होत आहे, कारण हे लोकांचं राज्य एवढं बिकटचोट आहे, हे लोकांकडे एवढे पैसे नाही त्यांचे जेवढे ते आहेत की बाबा व्यापार करायला इकडे येतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणि आम्हालाच आमच्या हक्कासाठी हे अशी पाळी आली आहे आमच्यावर। हां काय सांगाल तुम्ही? अरे महाराष्ट्राची पुरी बर्बादी केली। लॉकडाऊनच्या टायमाला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे याने लॉकडाऊनमध्ये यांच्या परप्रांतांच्या तोंडात घास घातला आणि त्यांना भरवलं। आमचे जगन्नाथजी तांडेल साहेब नायगाव वसई जुचंद्र यातले आपले दागिने विकून त्यांना परप्रांतांना खायला घातलं आणि प्रत्येक बसमध्ये बसून त्यांना गावी सोडलं। हा महाराष्ट्राचा अपमान आहे की नाही? आज मराठी माणूस चढतोय। आज त्यांना परप्रांतांनी सगळी जागा अडवली, परत फॉरेस्टची जागा अडवली, परत तुमचं गव्हर्नमेंटची जागा अडवली आणि ते आज सेट झालेत आणि आम्हाला सांगतात तुम्हाला खायला घालू। आम्हाला खायला घालणार मराठी माणसाला? मराठी माणसाला खायला घालण्याचा आज उद्धव साहेब राजसाहेब एकत्र यायला पाहिजे मराठी माणसासाठी, तरच आपला एजेंडा चालू राहील आणि परप्रांतांना भुईफोड पळून जायची लाईन होईल। जय महाराष्ट्र। ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत म्हणून सरकार कुठेतरी घाबरलंय आणि म्हणून ही दडपशाही करतात। विजय असो, शिवाजी महाराजांचा विजय असो। एक मिनिट महाराष्ट्रामध्ये आमच्या मीरा भाईंदर मध्ये जी कुणबी कोळी आगरी समाजाची भाईंदर मध्ये लोकसंख्या आहे, या ठिकाणी आम्हाला मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी आंदोलन करावं लागतं। ही आमची बोलतात ना दूरवशा म्हणजे बोलतात ना आम्हाला वाली कोण आहे आता असं झाले। आमची म्हणजे ही स्थिती झाली की आमचा मराठी बोलायला भीती वाटते, असं वातावरण निर्माण करतात। मराठी बोललो म्हणजे आम्ही काय फार मोठा गुन्हा करतोय। मराठी भाषेच्या विरोधात जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही होत। जो मराठी भाषेसाठी मराठी प्रेमी आहे त्याला उचलून नेतात, ही कसली दडपशाही आहे? मी मराठी प्रेमी आहे, मी स्वतः एक मराठी माणूस म्हणून इथे आलेली आहे। काय येणाऱ्या निवडणुकीत याचा करिश्मा बघायला मिळेल का आम्हाला? नक्की मी काय म्हणतो, जर मराठी माणूस एकत्र झाला तर खरोखरच ह्या महाराष्ट्राचा भवितव्य होईल। आणि अंगणेवाडी भराडी मातेला मी असं सांगितलं, हे दोघे भाऊ एकत्र येऊन हा महाराष्ट्राचा जय जयकार करायला पाहिजे। बस एवढंच मी सांगतो। चंडिका मातेला पण मी गाणं घातलेलं आहे। चंडिका मातेला पण मी गाणं घातलंय नायगाव जुचंद्र इथून। काय दोघे एकत्र यायला पाहिजे बस, आणि महाराष्ट्र परत आपला एकत्र येईल। जय महाराष्ट्र। आज भूमिपुत्रांना जर हे कष्ट करावे लागतात आम्ही आगरी कोळी समाजांना, मग तुम्ही सांगा की आम्ही कुठे जायचं, कोणाकडे जायचं, कोणाकडे विटंबना करायची? आज मराठी भाषेसाठी आणि मराठीसाठी आपल्या मराठीसाठी महाराष्ट्रामध्ये रडावं लागते का रडावं लागते आम्हाला? बघा आता आम्ही मराठी असण्याचा आम्हाला गर्व आहे की मी एक मराठी आणि मी एक महाराष्ट्रीयन आहे। तर तुम्हाला एवढं वाईट वाटलं? अरे आम्हाला विरोध नाहीये की तुम्हाला मराठी आलाच पाहिजे, आमचं फक्त एवढीच मत आहे की तुम्ही मराठीचा अपमान नका करू, मराठीला अस्मिता तुम्ही लावू नका, तुम्ही अभद्र शब्द आमच्या मराठीला वापरू नका। नाहीये नका बोलू, नाही समजत नाही प्रश्न नाही,
पण मराठीचा जर अपमान केला तर मराठी माणूस जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि भांडल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.